Hello dear student, today we are going to study about direct variation. Direct variation म्हणजे काय तर त्याला आपण समचलन असं म्हणतो. If x and y are in direct proportion, then it can be said that x and y are in direct variation. बघा काय म्हटलेलं आहे, इफ एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन देन इट कॅन बी सेड दॅट. म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये जे प्रमाण आहे ते समप्रमाण असेल तर त्यांना आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये एक्स आणि वाय हे आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच जेव्हा एक्सची व्हॅल्यू बदलणार आहे त्याच प्रमाणात वायची सुद्धा व्हॅल्यू ही बदलणार आहे, तेव्हा म्हणतो आपण त्यांना एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन और डायरेक्ट व्हेरिएशन. और आपण असं म्हणू शकतो देर इज डायरेक्ट व्हेरिएशन इन बिटवीन एक्स अँड वाय. एक्स आणि वाय मध्ये काय आहे, समचलन आहे. आता इक्वेशनच्या स्वरूपामध्ये ते कसे लिहितात तर आपल्याला म्हणता येईल इट कॅन बी रिटर्न इन द इक्वेशन फॉर्म as x is equal to k y, where k is the constant. हा जो k आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k is the constant of व्हेरिएशन म्हणजे चलनाचा तो स्थिरांक आहे. The equation of variation, direct variation चे इक्वेशन काय आहे मग, is as x is equal to ky, और आपण असं लिहू शकतो x upon y is equal to k, where k is the constant of variation. बघा आता मित्रांनो आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. एक्झाम्पल, x varies directly as म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही वायच्या प्रमाणामध्ये बदलते ॲज वाय अँड वेन एक्स इज इक्वल टू 9 वाय इज इक्वल टू 72 फाइंड द constant of variation. And equation of variation.
या ठिकाणी इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला असं म्हणता येईल एक्स ही ची व्हॅल्यू जी आहे वाय प्रमाणे बदलते. एक्स सिन्स एक्स व्हॅरीज डायरेक्टली as y, so it can be written as x is directly proportional to y. म्हणून याचे इक्वेशन काय येईल x is equal to ky, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. तर या ठिकाणी जे व्हॅल्यू तुम्हाला लिहिल्या आहेत x is equal to 9 आणि y is equal to 72 ह्या व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायच्या या इक्वेशनमध्ये. म्हणजेच सबस्टिट्यूटिंग x is equal to 9 and y is equal to 72 in above इक्वेशन. आता इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल बघा. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x is equal to ky म्हणून आपण लिहिणार 9 x ची व्हॅल्यू 9 आहे, k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू 72 आहे. म्हणून यानुसार k ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला. म्हणून k इज इक्वल टू 72/9 बरोबर 1/8. म्हणून आपण लिहिणार k इज इक्वल टू 1/8. ही झाली कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला पुट k इज इक्वल टू 1/8 इन इक्वेशन of direct variation. इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन काय आपलं x इज इक्वल टू ky. त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू टाकायची आहे आणि म्हणून आपल्याला समीकरण लिहिता येईल बघा. समीकरण आहे आपलं x इज इक्वल टू ky आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल x इज इक्वल टू 1/8 y. याप्रमाणे आपल्याला काय मिळतं आहे इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आणि ही जी आहे ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू आहे 1/8. कॉन्स्टंट ऑफ variation k is equal to 1/8 and equation of direct variation is equal to x is equal to 1/8 y.